प्रॅक्टिस सेट 2.2 थोडस बाकीने लक्ष द्या. काय सांगितलंय रे या प्रश्नामध्ये? यम आणि एन या लाईन्स पॅरलल आहेत का? कसं ओळखणार आपण यम आणि एन या लाईन्स पॅरलल आहेत का? यम आणि एन या लाईन्स पॅरलल आहेत का हे ओळखण्यासाठी त्यांचे जे एक्स आणि वाय ही जी मेजर दिलेत त्यांची बेरीज करायची. आता हे कसले अँगल आहेत एक्स आणि वाय? इंटेरियर अँगल्स आहेत. तर हे इंटेरियर अँगल्स जे आहेत त्यांची इथं सम करा. हा तर एक्स आणि वाय ह्या इंटेरियर अँगलची सम करा. एक्स प्लस वाय एक्स आहे 71 प्लस 108 ह्या दोघांची सम किती झाली? 179. हे 180 आली का चेक करा. नाही, इथं जरी लेस दॅन 180 असं म्हटलं तरी चालतंय. म्हणजे हे इंटेरियर अँगल्स कसे आले नाही? सप्लिमेंटरी आलेले नाही. तर इंटेरियर अँगल्स as interior angles x and y are not supplementary. तर हे सप्लिमेंटरी नाही. सप्लिमेंटरी कधी आहेत म्हणता आलं असतं? 180 सम आली असती तर. बर नाहीत म्हटल्यावर काय म्हणायचं? नाहीत म्हटल्यावर काय म्हणता येईल? लाईन यम अँड एन आर नॉट पॅरलल. यम आणि एन ह्या दोन लाईन पॅरलल नाही. का नाही पॅरलल? त्यांची सम 180 आलेली नाही. बर 180 कुणाची सम लागते? फक्त इंटेरियरची. आणि समजा करस्पॉन्डिंग असते तर इक्वल यायला पाहिजे होते. अल्टरनेट असते तर इक्वल यायला पाहिजे होते. हा चला पहिलं एक्झाम्पल समजलं. पॅरलल साठी हेच पाहिजे. आता दुसरं एक्झाम्पल पुन्हा पहा. हे कसले अँगल दिसत आहेत तुम्हाला? कसले अँगल दिसत आहेत? अल्टरनेट एक्सटेरियर दिसतंय. पण ऐका इथं आपण काय करायचं? थोडस अल्टरनेट एक्सटेरियर जर कॉन्ग्रुएंट असतील तर ते लाईन्स पॅरलल असतात हे म्हणता येतं. पण आपल्याकडचा थेरम हा अल्टरनेट इंटेरियरचा आहे. तो काही आपण प्रूव्ह केलेला नाही. त्यामुळे तसं न जाता एक छोटासा इथे चेंज करायचं. काय करायचं? याच्यामध्ये इथे सी हे एक लेटर घ्यायचं. सी हे लेटर कशासाठी? तर थोडं आणखी सोपं होतं. प्रॉपरली लक्ष द्या. टेक अँगल सी ॲज शोन इन फिगर. फिगर मध्ये दाखवल्याप्रमाणे अँगल सी घेतला. बर आता काय म्हणता येईल बोला? ए आणि सी लिनियर कसे येतील? समोरासमोर आहेत म्हणलं लिनियर ने अपोजिट येणार. अँगल ए कॉन्ग्रुएंट अँगल सी व्हर्टिकली अपोजिट. लिनियर पेअर असे नसतात, व्हर्टिकली अपोजिट. आता याला नंबर वाटलं तर 1 देऊन टाका. लिनियर पेअर साठी कसं असतं? हे दोन लिनियर पेअर मध्ये असतात. हे समोरासमोरचे लिनियर पेअर नसतात. ते व्हर्टिकली अपोजिट आहेत. पुढे काय म्हणता येईल बोला आता? बोला. बट अँगल ए कॉन्ग्रुएंट अँगल बी का गिव्हन. बर आता याच्यामध्ये काय झालं? देअरफॉर बोला की अँगल बी बरोबर आहे. बी हा कोणाशी कॉन्ग्रुएंट आला? सी शी आला. आणि बी आणि सी हे जर कॉन्ग्रुएंट आले तर काय म्हणता येतं? लाईन्स आर पॅरलल. का बरं? कारण हे कसले आहेत अँगल? करस्पॉन्डिंग. बट these are
करस्पॉन्डिंग, थोडस लक्ष द्या, लगेच कळतं, करस्पॉन्डिंग अँगल्स आणि देअरफॉर लाईन एल पॅरलल लाईन एम, त्याला म्हणायचं करस्पॉन्डिंग अँगल टेस्ट. सोपा पार्ट आहे, परत एकदा लक्षात घ्या, 100% तुम्हाला ते येणार आहे. काय करावं लागेल पहिल्या स्टेजला काय करता येईल, तर अपोजिट अँगल घ्या, ए इज इक्वल टू सी. बर, ए इज इक्वल टू सी घेतल्यावर साळवे ए इज इक्वल टू बी त्यांनी दिले, त्यामुळे काय करायचं, आपल्याला बी इज इक्वल टू सी दाखवता आलं, बरोबर आहे का? पहा काय दाखवता आलं, बी इज इक्वल टू सी. पण बी इज इक्वल टू सी कसले अँगल आहे, करस्पॉन्डिंग. आणि जर करस्पॉन्डिंग अँगल्स कॉन्ग्रुएंट असतील तर त्या लाईन्स काय असतात, पॅरलल. कोणती टेस्ट आहे, करस्पॉन्डिंग अँगल टेस्ट. परत एकदा सांगा, काय अडचण वाटते का त्या पहिल्यांदा, आणि तुम्ही उलट केलं तरी चालतंय बरं का, म्हणजे 1 नंबरचं 2 नंबरला, 2 नंबरचं 1 नंबरला काही अडचण नाही. म्हणजे याच्यामध्ये तुम्ही समजा सुरुवातीलाच म्हणला काय, अँगल ए कॉन्ग्रुएंट अँगल बी गिव्हन, बट काय म्हणता येतं, बोला, अँगल ए कॉन्ग्रुएंट अँगल सी का अपोजिट अँगल्स, तेच आहे, ते वेगळं नाही. तुम्हाला रिवाइज व्हावं म्हणून मी सांगतोय, बाकी काय नाही. परत काय म्हणायचं, देअरफॉर अँगल फ्रॉम 1 and 2 अँगल बी इज इक्वल टू अँगल सी. आणि डायरेक्ट इथं जरी लाईन पॅरलल म्हणलं तरी काय अडचण नाही, लाईन एल पॅरलल लाईन एम. कोणती टेस्ट आहे, करस्पॉन्डिंग अँगल टेस्ट. करस्पॉन्डिंग अँगल टेस्ट. आणि टेस्ट मध्ये काय असतं, परत एकदा लक्षात घ्या, पॅरेलल ची टेस्ट प्रूव्ह करा. म्हणजे टेस्टच्या टू प्रूव्ह मध्ये काय असतात, लाईन्स पॅरलल असतात. तर हेच आपल्याला दाखवायचं आहे. प्रश्न खूप सोपे, तुम्ही फक्त लक्ष द्या. बरं, ह्या 2 मध्ये काही डाऊट वाटतं का कोणाला, पहिल्यात पण लाईन पॅरलल दाखवायचे, दुसऱ्यात पण लाईन पॅरलल दाखवायचे. पहिल्यात आलेले नाही, दुसऱ्यात आलेत, का आले दुसऱ्यात, करस्पॉन्डिंग अँगल, बोला की करस्पॉन्डिंग अँगल्स कसे आले, इक्वल, कॉन्ग्रुएंट. आता थर्ड मध्ये पुन्हा एकदा पहा, थर्ड मध्ये पण लाईन पॅरलल दाखवायचे. चला बरं डोकं के, थर्ड मध्ये सुद्धा लाईन पॅरललच दाखवायचे. आपल्याला समजू शकेल अशा पद्धतीने सांगा. थर्ड मध्ये सुद्धा लाईनच पॅरलल दाखवायचे. काय म्हणता येईल थर्डला, अगदी व्यवस्थित गेलं की कळतं. अँगल ए कॉन्ग्रुएंट अँगल बी करा, का बरं, गिव्हन. पण हे कसले आहेत रे, ए आणि बी कसले, करस्पॉन्डिंग. त्या लाईन आहे ट्रान्सव्हर्सलच्या सेम साइडला आहेत का दोन्ही, आहे. मग हे वर इथं तुम्हाला सेम साइडला आहे हे कळलं, बरोबर. पण मग हे कसले अँगल आहे, झालं की मग आपलं काम संपलं. बट दीज आर करस्पॉन्डिंग अँगल्स. न लिहिता जरी तुम्ही एवढं म्हटलं डायरेक्ट तरी पण चालतं, पण मी लिहितोय, बट दीज आर, बोला कसले, करस्पॉन्डिंग अँगल्स. लगेच काय म्हणायचं, त्यामुळं कोणती लाईन पॅरलल आली, लाईन एल पॅरलल लाईन एम. बर, टेस्ट कोणती आली, करस्पॉन्डिंग अँगल टेस्ट. पहा, तर ए आणि बी हे दोन्ही अँगल कॉन्ग्रुएंट आहेत, त्यामुळं ए आणि बी अँगल जर कॉन्ग्रुएंट असतील, इक्वल असतील, तर या ठिकाणी 2 लाईन्स पॅरलल आल्या.
दोन लाईन पॅरलल आल्या करस्पॉन्डिंग अँगल टेस्ट नुसार. पुन्हा पुन्हा लक्षात घ्या, करस्पॉन्डिंग अँगल टेस्ट नुसार ह्या दोन लाईन्स पॅरलल आल्या. आता पुढे काय तुमचं डोकं चालतंय का बघा. एल पॅरलल एम, ए आणि बी ला काय एन कसं येईल? कुठलं पण कुठं कसं जातोस? अँगल कुठले घेतले? मग ए आणि बी ला एन कसं येईल? दुसऱ्याच्या दारात जायचं नाही. आलं का लक्षात नाही? अल्सो also angle x congruent angle y का ते सुद्धा दिले. गिव्हन अल्टरनेट कधी घेता येतं? जेव्हा पॅरलल दिलेलं असतं तेव्हाच अल्टरनेट घ्यायचं. पॅरलल नसताना अल्टरनेट नाही घ्यायचं. ह्यात पॅरलल दिलंय का ते तर दाखवायचं. आता x is equal to y given आहे. But these किंवा these लिहायचं नसेल तर बघा अजून थोडं म्हणजे प्रत्येक वेळेला थोडं तुम्हाला समजावं असं. बट अँगल एक्स अँड अँगल वाय हे कसले अँगल आहे? अल्टरनेट अँगल्स. हे आहेत अल्टरनेट अँगल्स. बोला देअरफॉर. आता तरी लक्षात येऊ द्या. एक्स आणि वाय ची लाईन कुठल्या आहेत बघा. लाईन एम पॅरलल लाईन एन. पण टेस्ट अल्टरनेट अँगल टेस्ट. चला इक्वेशन नंबर 2. आता यातली एक साइड समान येते. मग या ठिकाणी आपल्याला कसं म्हणता येईल? फ्रॉम 1 and 2. बोला. लाईन एल पॅरलल लाईन एन. आणि आपल्याला हेच दाखवायचं होतं. कसं गेलं स्टेप्स आठवा. ए इज इक्वल टू बी वरनं ए इज इक्वल टू बी. हे ए हे बी. त्यावरून काय पॅरलल आलं? एल पॅरलल एम. परत घेतलं एक्स इज इक्वल टू वाय. त्यावरून काय पॅरलल आलं? एम पॅरलल एन. बस. आता एक लक्षात घ्या, एल एम शेप आणि एम एन शेप. त्यामुळे एल आणि एन पॅरलल झाले. अगदी व्यवस्थितपणे आलं, काही अडचण नाही. पहा आता याच्यामध्ये थोडस आपल्याला चौथ्यामध्ये तिसऱ्यात काही अडचण नाही ना. याच्यात थोडस कन्स्ट्रक्शन करायचंय तुम्हाला. काय सांगितलं रे? सी पॉइंट मधून बोला, सी या पॉइंट मधून कोणाला पॅरलल लाईन करायला सांगितली? ए बी ला. ऐका, सी या पॉइंट मधून ए बी ला पॅरलल लाईन ड्रॉ करा. आता खूप सोपं झालं. कन्स्ट्रक्शन लिहायचं. त्यांनी दिलेली जी हिंट आहे ते काय आलं? कन्स्ट्रक्शन. बर, आपल्याला काढायचं मग कुणाचं? एबीसी च. पहिल्या स्टेपला काय करणार मी? तर इथं म्हणणार, ऐका, हा जो अँगल आहे हा 100 डिग्रीचा अँगल आहे. त्याच्यावर हा अँगल किती डिग्रीचा निघेल? 80 चा. का बरं? त्यांना या ठिकाणी पहा, हा 100 डिग्रीचा अँगल आहे. यावरून हा काय काढला? 80 डिग्रीचा. किती डिग्रीचा? 80 डिग्रीचा. का बरं? इंटेरियर अँगल. बरं, दोन लाईन पॅरलल आहेत का बघा आपण आधी. आहेत का पॅरलल? डी पॅरलल आहेत खालच्या. आता समजा या लाईनला जर नाव दिलं, PQ नाव दिलं, तर हे दोन पॅरलल आहेत का? आहेत का? येस और नो? कुठं दिले? प्रश्नात दिले. दाखव बरं. प्रश्नात BA पॅरलल DE दिले. BA पॅरलल DE दिले. हे काही दिलेलं नाही. मग आपण घेऊ शकतोय का? हो, पण त्याला रिझन पाहिजे.
इथं कसं असतं जॉमेट्री मध्ये, अशी म्हण आहे बघा, बाप दाखवणं तर श्राद्ध घाल, तसं आहे. इथं काय पाहिजे, पुरावा. प्रूफ देताना रॉंग मोनेंट असं म्हणता आलं पाहिजे. हा, आता काय म्हणणार सुरुवातीला ऐका, रे बी ए पॅरलल रे बी ए एका गिवन, परंतु रे बी ए पॅरलल लाईन पी क्यू हे काय आहे, कन्स्ट्रक्शन. सी मधून पी क्यू ही कोणाला पॅरलल काढली, ए बी ला. त्यामुळं आता काय झालं रे, बोला, यामुळे काय झालं, बोला, लाईन पी क्यू पॅरलल डीई आलं की नाही. आता पहा, पी ए पॅरलल पी क्यू का, कन्स्ट्रक्शन, आणि बी ए पॅरलल डीई का, गिव्हन. याच्यामुळे काय झालं आता, पी क्यू पॅरलल डीई, पी क्यू पॅरलल डीई. लक्ष द्यायचं गाडेगावकर, लक्ष द्या थोडं. बर, पहिल्या स्टेजला आपल्याला हेच पाहिजे होतं, पी क्यू आणि डीई पॅरलल आहे का, आहे, ठीक आहे. हे आलं की लगेच ट्रान्सव्हर्सल घ्यायची. कोणती ट्रान्सव्हर्सल घेता, डीसी. हा, चला ते बोला, अँगल ई डी सी प्लस अँगल डी सी क्यू, या दोन अँगलची सम 180. काय रिझन द्यायचं, पण इथं देता येते का रे इंटेरियर अँगल, का देता येते, लाईन्स पॅरलल आहेत, पॅरलल आहेत म्हणले काही टेन्शन नाही. चला, त्यामुळे इथं काय घेतलं, ईडीसी 100, डीसी क्यू काढायचं. चला, यामध्ये अँगल डीसी क्यू 180 मायनस 100, इथे किती आलं, 80. कोणता अँगल आला, डीसी क्यू. बर, हे तरी कळलंय का इंटेरियर अँगल मुळे आलेलं. आता जायचंय कुठं, एबीसी ला. मग एबीसी ला कसं जाणार, बोला आता. अहो, अगदी सोपं आहे. काय म्हणायचं, लाईन, लाईन पी क्यू कुणाला पॅरलल आहे, ए बी ला. हे का बरं, आपलं कन्स्ट्रक्शनच असं आहे. ट्रान्सव्हर्सल घ्या बरं, बीसी. हा, चला सांगा त्यामुळं. चला बोला पटपट. अहो, हे पी क्यू आणि बी ए हे पॅरलल घेतले दोन, बीसी ट्रान्सव्हर्सल आहे, तेव्हा काय म्हणायचं, अँगल ए बी सी, ए बी सी. हा, काँग्रुएंट कशाला, आता हे काय, हा बर, काँग्रुएंट पण येते, काय अडचण नाही. अल्टरनेट घेतला तर काँग्रुएंट पण येते. ए बी सी काँग्रुएंट, बी सी, बी सी क्यू, पी नाही, पी घेतलं की इंटेरियर कडे जाणार. याला काय रिझन द्यायचं, अल्टरनेट अँगल थेरम, किंवा अल्टरनेट अँगल्स नुसतं लिहिलं तरी चालतंय. लाईन्स पॅरलल आहेत म्हणून आपण काय घेतलं आता, तर हा जो अँगल आहे, हा अँगल या अँगलशी काँग्रुएंट दाखवला, कारण झेड आकार केला. हा, तर झेड आकारामुळं हे किती आलं, ऐका, सॉरी, हे दाखवताना हे पूर्ण दाखवायला पाहिजे होतं. हा, मी थोडं दाखवलं, कारण बीसी क्यू म्हणल्यावर पूर्ण. मग बीसी क्यू ची फोड करा थोडस. हा, ऐका, ह्या बाजूचं एबीसी आहे असंच ठेवा,
पलीकडच्या बाजूला BCQ ला काय लिहिता? अँगल BC बोला D हा प्लस अँगल DCQ. रिझन काय द्यायचं? अँगल ऍडिशन, कोणांची बेरीज. बर, अँगल BCD. BCD चं मेजर त्यांनीच दिलंय 50. DCQ चं मेजर 80. हा, दोघांचं मिळून 130. तर अँगल ABC हे किती आलं? 130. पहा, थोडं व्यवस्थित लक्ष दिलं की येते. ज्यांना जो डाऊट आहे त्याच्यावर आता आपण डिस्कस करू. पहिल्यांदा याच्यामध्ये काय केलं? पहिल्या स्टेपला आपण काय केलं तर हे जे PQ आहे की नाही, हे याला पॅरलल काढलं, कन्स्ट्रक्शन केलं. पण PQ पॅरलल AB आणि AB पॅरलल DE म्हणून काय झालं आपल्याकडं? DE आणि PQ पॅरलल आले. कोण पॅरलल आले? DE आणि PQ. ट्रान्सव्हर्सल घेतली BC, तेव्हा काय झालं? अँगल EDC प्लस अँगल DCQ ह्या दोन्हीचं मिळून किती आलं? 180. थोडं या बाजूला सारा जरा दिसतंय ना, थोडं इथं. तर हे 180 आल्यावर 180 ने 100 केलं 80. हे कोणाचं मेजर आलं? DCQ चं. पहा, इथपर्यंत काय डाऊट? आता काय करायचं तर पुन्हा PQ पॅरलल BA ट्रान्सव्हर्सल BC, त्यामुळे आता काय येणार? अँगल ABC इज इक्वल टू अँगल BCQ. हा, तर अँगल ABC इज इक्वल टू BCQ लिहिलंय पलीकड. परत BCQ ची फोड करा. कशी केली फोड BCQ ची? BCD प्लस DCQ. BCD चं मेजर 50, DCQ चं 80, या दोघांचं 130. एक्झाम्पल नीट बघा, लक्ष द्या. कळतंय का? पहा, मी थोडं थांबतोय. निरीक्षण करा. काहीही अडचण वाटली तर सांगा. आपण कसं गेलं हेच कळायला पाहिजे. पहिले 3 सोपेच होते, चौथं थोडंसं अवघड आहे. एकदा तुम्ही इंटेरियर कडे गेले आणि एकदा अल्टरनेट कडे गेले आणि त्यांनी हिंट दिली म्हणून आपण असं केलंय. आपण वेगळ्या पद्धतीने पण करू शकतो. वेगळ्या पद्धतीनं करू शकतो, पण हिंट दिल्यावर त्यांच्या पद्धतीने जायचं. येते लक्षात सगळ्यांच्या? चालवे. आपण काय केलं पहिल्यांदा? इंटेरियर 100 आधी DCQ बरोबर 180. 180 ने 100 केले, DCQ मिळाला 80. परत काय केलं? PQ पॅरलल BA, त्यावर अँगल कोणता घेतला? अँगल ABC इज इक्वल टू BCQ. बर, BCQ ची फोड करा. कशी फोड? BCD प्लस DCQ. BCD किती आहे? 50 आणि DCQ किती आहे? 80. दोघांची ऍडिशन करा 130. तर या ठिकाणी हे 130 कसं आलं? परत परत रिपीटेडली बघा. अडचण आहे तिथं आपण आहेच, आपण एकदा दोनदा ओव्हरलुक करणारच आहोत. आता 4 पर्यंतची गणित लक्षात आली. 5वं 6वं थोडस व्यवस्थित लक्ष द्यावं लागणार. तुम्ही ध्यान दिलं तर लक्षात येईल. खूप काळजीपूर्वक पहा. आता याच्यामध्ये गिव्हन टू प्रूव्ह व्यवस्थित कळतंय. 5व्यामध्ये गिव्हन टू प्रूव्ह काही लिहून देत नाही. हा, हे काय झालं? टू प्रूव्ह. आणि हा बाकीचा भाग काय झाला? गिव्हन.
ऍक्च्युअली याच्यात दिलंय काय तर एई हा जो आहे ना एई बीडी ला पॅरलल ओके हा त्यानंतर एएफ हा बायसेक्टर आहे आणि बीसी हे बायसेक्टर आहे. चला पहिल्यांदा गिव्हन काय दिलंय पहा काय दिलंय गिव्हन काय दिलंय एई पॅरलल ईडी आणि एएफ आणि बीसी हे अँगल बायसेक्टर आहे. टू प्रूव्ह काय आहे हा तर एएफ हा जो बायसेक्टर आहे की नाही हा बायसेक्टर बीसी या बायसेक्टरशी पॅरलल दाखवायचंय म्हणजे जे बायसेक्टर आहेत ते पॅरलल दाखवायचे झेड आकार अल्टरनेट करायचं पण जाताना अगदी व्यवस्थित जावा गिव्हन टू प्रूव्ह देत नाही हा थोडस चला प्रूव्ह पहिल्या स्टेजला काय घेणार पॅरलल घ्यायचं काय दिलं रे पॅरलल रे बोला ए हा पॅरलल रे बीडी हा रिझन गिव्हन ट्रान्सव्हर्सल घ्या बरं ट्रान्सव्हर्सल ए बी हा सांगा त्याच्यामुळे कोणता अँगल कन्व्हर्ट होतोय बोला बोला की झेड आकाराचा अँगल हा ई तुम्ही सांगितलं ना तुम्हाला लवकर समजणार ए बी कन्व्हर्ट ए बी बघा सगळं लगेच कळतंय हा याला रिझन अल्टरनेट अँगल देता येतंय का कशामुळे देता येतंय पॅरलल पहा तर हे दोन अँगल आपण कॉन्ग्रुएंट दाखवले झेड आकार काय नाव आहे ह्याचं ई ए बी आणि ए बी डी आता काय करायचं बायसेक्टर दिलाय ना जेव्हा जेव्हा बायसेक्टर देतात तेव्हा तेव्हा ते अँगल अर्धे करायचे कसे करायचे अर्धे मग अर्धे करण्यासाठी काय करायचं मल्टिप्लाइंग किंवा डिवायडिंग हा आता मल्टिप्लाइंग बाय 1/2 किंवा 2 ने भागायचं हा मल्टिप्लाइंग बोथ साइड्स बाय 1/2 बरं का डिवाइड करतोय किंवा 1/2 न मल्टिप्लाय करतोय अँगल बायसेक्टर चला काय येणार 1/2 अँगल EAB is equal to 1/2 अँगल ABD दोन्ही बाजूला 1/2 ने मल्टिप्लाय करायचं का मल्टिप्लाय करायचं 1/2 ना अँगल बायसेक्टर मुळे बट आता म्हणायचं चला 1/2 EAB ची किंमत सांगा 1/2 EAB is equal to EAF बरोबर आहे पण EAF च्या ऐवजी आपण FAB घेऊ आपलं काम सोपं होतंय हो FAB झाला ना तो झेड आकाराला सोपा जातो EAF पण येणारच आहे पण शेवटी आपल्याला ज्याची गरज आहे त्याला घेऊन बाकीच्या टाकून देऊ हा तर 1/2 EAB चं काय घेतलं FAB रिझन काय देणार AF इज अल्टरनेट नाही AF इज बायसेक्टर बायसेक्टर मुळे दोन समान कोण झाले बायसेक्टर ऑफ अँगल कोणता रे ई ए बी तर आता 1/2 ABD हे मात्र तुमची तुम्हाला सांगता येईल लगेच सांगा बरं 1/2 ABD बोला काय ना ए बी सी रिझन काय लिहिणार गिव्हन लिहिलं तरी चालतं बीसी इज अ बायसेक्टर ऑफ अँगल ए बी डी ऐका आता काय झालं तर 1/2 EAB चं FAB लिहायचं काय लिहायचं FAB आणि 1/2 ABD चं काय लिहायचं ABC
तर याला रिझन आपण देणार फ्रॉम 1 2 and 3. ऐका, पहिल्यांदा झेड आकाराचे हे अँगल बनवले, परत EAB चं 1/2 घेतलं, काय लिहिलं याच्यात FAB, आणि परत ABD चं 1/2 घेतलं, काय घेतलं ABD चं 1/2, हे उलट दाखवलं काय मी. बर, हे आपल्याकडं असू द्या. तर याच्यामध्ये परत एकदा समजून घ्या, तर निश्चितपणे बेनिफिट होईल. तर EAB हा त्याचा 1/2 काय घ्यायचा FAB आणि झेड आकार आणायचा हा, आणि ABD चा 1/2 काय घ्यायचा ABC. चला, हा झेड आकार झाला का हो, हा काँग्रुएंट आला का आला. FAB आणि ABC काय तेच आहे. त्यामुळे काय म्हणता येतं, बोला काय म्हणता येतं. आता संपलंच की, काय म्हणायचं देअरफॉर लाईन बोला AF पॅरलल लाईन. रिझन द्यावं लागेल ना, कसले अँगल आहेत हे अल्टरनेट, त्यामुळे कोणती टेस्ट येणार अल्टरनेट अँगल टेस्ट न, हे दोन लाईन पॅरलल. अवघड वाटलं खूप. पहा, पहिल्या स्टेजला काय केलं, मोठा AE पॅरलल BD, ट्रान्सव्हर्सल AB, कोणते अँगल काँग्रुएंट आले EAB ABD. बायसेक्टर मुळे 1/2 करायचं, आणि मोठ्याकडून लहानाकडे जाताना 1/2 करायचं. पुढचं गणित जसंच्या तसं आहे बरं का, सेम हेच गणित आहे. सहावं हे कळलं तर पुढचं कळणार आहे, फक्त त्यात उलट जायचं शीर्षासन. बर, EAB इक्वल टू ABD झाल्या 1/2 ने मल्टिप्लाय केलं, 1/2 EAB इक्वल टू 1/2 ABD. पण 1/2 EAB चा अर्थ काय घेतला, 1/2 EAB चा अर्थ FAB, आणि 1/2 ABD चा अर्थ काय घेतला ABC, आणि त्यामुळे आपल्याकडे काय आलं ABC इक्वल टू आपले FAB इक्वल टू ABC. पण हे कसले अँगल आहे अल्टरनेट अँगल इक्वल असतील तर लाईन्स पॅरलल असतात. एक्झाम्पल क्लिअर होत आहे का पहा. आता हा 6वं एक्झाम्पल आपल्याला ओजस सांगेल, त्यातलंच आहे, तेच आहे. याच्या गिव्हन मध्ये काय दिलंय पहा, PR आणि QS काय आहेत पॅरलल आहे, आणि बायसेक्टर दिलेतच कोणा, म्हणजे पॅरलल काय दिलंय, हे आतले पॅरलल दाखवायचे होते त्याऐवजी आता इथं पॅरलल दिले. आधी हे पॅरलल दिले, उठा बाबर, हे पॅरलल दिले, बायसेक्टर दिलंय का रे, हो बायसेक्टर दिलंय. तर आता या ठिकाणी बायसेक्टर दिलंय ना, आपलं काम खूप सोपं होतं, काही अडचण नाही. पहिल्यांदा तुम्ही आता गिव्हन टू प्रो, हे काय आहे गिव्हन आहे, टू प्रो काय आहे AB पॅरलल CD, म्हणजे ह्या लाईन पॅरलल दाखवायचे. बर, त्याच्यासाठी लाईन पॅरलल दाखवायसाठी तुम्हाला काय यायला पाहिजे, कसले अँगल आणणार, कसले घेणार अल्टरनेट अँगल इक्वल घेणार का सप्लिमेंटरी घेणार, इक्वल घेणार. चला, पहिली सुरुवात कशी करायची बोला. त्यांनी दिलेलं असतं ना, तेच सुरुवातीला घ्यायचं. काय दिलंय, रे PR पॅरलल, PR कोणाला पॅरलल आहे QS ला, तेच घ्यायचं. रिझन लगेच द्यायचं काय गिव्हन. ट्रान्सव्हर्सल सांगा, ट्रान्सव्हर्सल EF म्हणा किंवा PQ म्हणू, PQ तिथल्या तिथं म्हणू. बरं, आता याच्यावर अँगल सांगा,
याच्यावरून अँगल सांगा. EF म्हणलं तरी पण येते बरं का, काही अडचण नाही. EF म्हणलं तरी पण येते. हा, ट्रान्सव्हर्सल PQ मुळे सांगा अँगल RPQ इज इक्वल टू अँगल PQS. रिझन काय द्यायचं? अल्टरनेट अँगल्स. आता छोटे अँगल आले आणि आपल्याकडे जायचंय छोटे मियाकडून बडे मियाकडे. मग इथं डबल करायचं. पाठीमागच्या एक्झाम्पल मध्ये निम्म केलं. सांगा. 2 ने मल्टिप्लाय करायचं. 2 अँगल RPQ इज इक्वल टू ट्वाइस अँगल PQS. काय रिझन? मल्टिप्लाइंग both sides by 2. आपण लहान अँगल कडून मोठ्याकडे जाणारे आणि म्हणून आपण ऐका पहिल्यांदा हा झेड आकार घेतलाय. बर, झेड घेण्याला आपल्याला पॅरलल दिलतं का? दिलतं. आता त्याच्याहून आपण डबल RPQ 2 RPQ म्हणजे काय घ्यायला पाहिजे? BPQ. यस, करेक्ट. बट ट्वाइस अँगल RPQ एकदम ओके मध्ये सांगितले इज इक्वल टू BPQ. तुम्ही सांगताय, मी फक्त लिहितोय. रिझन काय द्यायचं? रे PR बायसेक्टर. नुसतं गिव्हन लिहिलं तरी चालतं. बायसेक्टर ऑफ अँगल BPQ. चला अजून पुढची लाईन काय येणार? हे झालं. आता इथं जावा. ट्वाइस PQS इज इक्वल टू यस अँगल PQC. काय रिझन देणार? रे QS इज बायसेक्टर. कुणाचा बायसेक्टर आहे? कुणाचा बायसेक्टर आहे? PQC चा. नंबर दिले तर चालतंय. ह्याला 1 नंबर द्या, ह्याला 2 नंबर द्या, ह्याला 3 नंबर द्या. ट्वाइस RPQ च्या ऐवजी काय घेणार आहे? ट्वाइस RPQ च्या ऐवजी काय घेणार आहे? BPQ. आणि ट्वाइस PQS ऐवजी PQC. बर, हे कसले अँगल आहेत पहा आता? BPQ. हाला BPQ आणि PQC हे कसले अँगल आहेत? अल्टरनेट. आणि अल्टरनेट काँग्रुएंट आले, संपला विषय. काय म्हणायचं लगेच? लाईन AB पॅरलल लाईन CD टेस्ट अल्टरनेट अँगल टेस्ट. दोन्ही एकसारखेच आहेत. ह्याच्यात 1/2 केलं आणि त्याच्यात डबल केलं. पहिल्यांदा काय घेतलं तुम्ही काही सांगितलं नाही. PR बोला. फर्स्ट स्टेजला काय घेतलं? PR पॅरलल QS. त्यामुळं अँगल RPQ इज इक्वल टू PQS. RPQ PQS. परत काय केलं? त्याला 2 ने मल्टिप्लाय केलं. पण ट्वाइस RPQ चा अर्थ काय लिहिला? ट्वाइस RPQ चा BPQ आणि ट्वाइस PQS चा PQC. यस. मग आता ट्वाइस RPQ ऐवजी BPQ लिहिलं आणि ट्वाइस PQS ऐवजी PQC लिहिलं. पण हे कसले अँगल झाले? अल्टरनेट काँग्रुएंट असतील तर ह्या लाईन्स पॅरलल. हा प्रॅक्टिस सेट आपला इथं कम्प्लीट होतोय. थोडस व्यवस्थित बघायचं, समजून घ्यायचंय. काही अडचण असतील डिस्कस करूयाच.